तर हा आजचा टाइम्स ऑफ इंडिया आहे आणि ह्याच्यात एक आर्टिकल आले 3 जीन्स बिहाइंड ER पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट फेलियर. तर जो ब्रेस्ट कॅन्सर आहे ना त्याचे वेगवेगळे टाईप असतात. तर 50 ते 60% म्हणजे सगळ्या ब्रेस्ट कॅन्सरमधला जो इस्ट्रोजन रिसेप्टर पॉझिटिव्ह हा ब्रेस्ट कॅन्सर असतो आणि हा कॅन्सर थोडा इझिली ट्रीटेबल असतो, कारण आपण त्या टॅमॉक्सिफॅन वगैरे यूज करू शकतो, जे की सेलेक्टिव्ह इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर आहे, किंवा अरोमॅटेज इनहिबिटर यूज करू शकतो, जो ॲनास्ट्रोझॉल किंवा लेट्रोझॉल. तर हे काय करतात, हे इस्ट्रोजन रिसेप्टरला ब्लॉक करते टॅमॉक्सिफॅन, आणि अरोमॅटेज इनहिबिटर इस्ट्रोजनचं सिंथेसिसच कमी करतात. तर हे जे 50 ते 60% पेशंट आहेत सगळ्या ब्रेस्ट कॅन्सरचे, जे की इस्ट्रोजन रिसेप्टर पॉझिटिव्ह आहेत, ज्यांना आपण टॅमॉक्सिफॅन वगैरे यूज करून ट्रीट करतो, त्यातले 25% पेशंटमध्ये फेलियर दिसतं ट्रीटमेंटला. म्हणजे आपण जे ट्रीटमेंट देतो ते लागू होत नाही वगैरे, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन होतात. तर ते कॉम्प्लिकेशन ज्या जीनमुळे होतात, ते जीन आपण आयडेंटिफाय केले, ते PIK3CA, ESR1 आणि TP53. तर आता हे जीन आपण आयडेंटिफाय केल्यामुळे आपण ह्याच्या अगेन्स्ट ट्रीटमेंट वगैरे तयार करू शकतो. म्हणजे ही एक खूप चांगली डिस्कवरी ह्या क्षेत्रातली. तर हे टॅमॉक्सिफॅन आहे, जे सिलेक्टिव्ह इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर आहे, जे आपण ER पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये यूज करतो. तर ते सेलवर इस्ट्रोजनचे रिसेप्टर असतात. इस्ट्रोजन रिसेप्टर्स आर प्रोटीन्स इन सर्टन ब्रेस्ट कॅन्सर सेल्स दॅट बाइंड टू इस्ट्रोजन हार्मोन विच कॅन प्रोमोट ट्यूमर सेल. ते इस्ट्रोजन ह्यांना येऊन बाइंड होते आणि मग ट्यूमर सेलची ग्रोथ होती. तर हे त्या तसं प्रिव्हेंट करते, ब्लॉक करून ग्रोथ ट्यूमर सेल्सची.